सभागृहामध्ये मांडतो. नाही नाही, एक मिनिट खडसे साहेबांनी हात वर केलाय. हा. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी जी सुधारणा अध्यादेश आपला काय म्हणता बिल आणलेलं आहे, स्वागतार्ह आहे. या बिलाच्या संदर्भामध्ये समाजामध्ये अशाच व्यवस्था म्हणजे आतापर्यंत काय होते की कुष्ठरोगी किंवा ज्याला महारोगी म्हणायचे कुष्ठरोगी म्हणायचे आणि एक कुत्सित दृष्टिकोनातनं त्यांच्याकडे पाहिलं जायचं. एक त्यांच्याकडे असा दृष्टिकोन होता की तो समाजातला वेगळा घटक आहे अशा दृष्टीनं त्याच्याकडे पाहण्याची भूमिका आहे. आता ह्याच्यामध्ये त्या संदर्भातल्या संघटना सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ज्या सूचना केलेल्या आहे त्या सूचनेनुसार आता हे सारेचे सारे कुष्ठरोगी महारोगी वगैरे जे काही असतील ते आता त्यांना वगळण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्याच म्हटलंय की तुम्ही काही तर मला या कायद्याचं नाव जे तुम्ही दिलं भीक मागण्यास प्रतिबंध करणे असं, तर मला याचा अर्थ समजला नाही की भीक मागण्यास प्रतिबंध करणे. मग हे त्याला बिलाचं नाव का ठेवलं? म्हणजे हे काय निव्वळ भीकच मागतायत का हे लोक? कुष्ठरोगी म्हणजे भीक मागणाराच एक घटक आहे असं समजतात का तुम्ही? आणि या माध्यमातून भीक मागण्यास प्रतिबंध करणे हा शब्दप्रयोग मला वाटतं की उचित नाही आहे. त्या संदर्भात बिल चांगलं आहे, कशा रीतीने त्याची शब्दरचना केली पाहिजे ते ठीक आहे. ज्या अर्थी तुम्ही बिलामध्येच म्हणतात की भीक मागण्यास प्रतिबंध करणे, त्या अर्थी असं आहे की हे कुष्ठरोगी किंवा महारोगी 100% भीक मागतात आणि त्यांना भीक मागण्यास प्रतिबंध करण्यात असा हा वेगळा अर्थ होऊ शकतो. होतोच त्याचा अर्थ, कारण भीक मागण्यास प्रतिबंध कुणाला करायचा? प्रतिबंध कुणाला करायचा तुम्ही भीक मागण्यास? मग प्रतिबंध करत असताना निवळ कुष्ठरोग्यांना करायचा की अन्य भिकारी जे आहेत त्यांना करायचा? अर्थ त्याच्या माध्यमातून जर वेगळा दिला असता तर कदाचित वेगळं त्याचा हे झालं असतं. पण भीक मागण्यास प्रतिबंध करणे हे तुम्ही बिलामध्ये दिल्यावर मला वाटतं की भीक मागण्यास प्रतिबंध करण्याचा अर्थ सुधारण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरं असं आहे, खरं म्हणजे भीक मागण्यास प्रतिबंध करायचा असेल तर राज्य सरकारला केला पाहिजे. 9,32,000 कोटीचं कर्ज तुमच्यावर आहे आणि दरवेळेस तुम्ही या बँकांकडे NCDC कडे गव्हर्नमेंटकडे यांच्याकडे कर्जासाठी मागणी करतात. भीकच मागणी आहे की नाही एक प्रकारे? 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज, त्यापेक्षा राज्य सरकारने कायदा करा, राज्य सरकारलाच भीक मागायचा प्रतिबंध करा. नाही, कुठलीही मागणी केली की त्याला भीक असं म्हणणार असो तर सगळ्यांनाच लागू होईल तो. त्याच्यामुळे बोला. आणि मला अधिकार आहे, मला अधिकार आहे यांना सांगण्यात. फरक आहे. 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज घेत असताना 100 ठिकाणी राज्य सरकारला भीक मागावी लागते. कर्जाचं व्याज भरण्यासाठी परत भीक मागावी लागते. आणि मग या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा कायदा तुम्ही केला पाहिजे. म्हणून राज्य सरकारने याचा विचार केला पाहिजे की आपल्याला वारंवार कर्जावरचं व्याज भरणं आणि कर्ज घेणं या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे? आणि ह्या दोन गोष्टीचा खुलासा सरकारने केला पाहिजे की या बिलाचं नाव बदलवलं पाहिजे. त्याच संदर्भात तुम्ही वेगळं नाव ठेवा, बिल चांगलं आहे पण तो वेगळं नाव ठेवा त्या संदर्भातलं. बरं झालं ना, सचिन भाऊ आहेत, बोला. देणारे मनीषा ते तुम्हाला बोला.